नमस्कार. कला भ्रमंतीच्या दुसऱ्या भागात आज आपण जाणून घेणार आहोत संदीप इनामके यांच्या आयुष्याचा तो भाग जिथे संघर्षाच्या सावलीतही उभं राहतं प्रेम, कुटुंब आणि अपार मेहनत. लहानपणापासूनच चित्रकलेची ओढ असलेला हा कलाकार आजही सतत प्रवासात राहतो, स्वतःच्या स्वप्नांची रंगीत किनार शोधत. परिवार, मित्र आणि सिनेमाविषयीचं निखळ प्रेम या सगळ्या आठवणी आणि गोष्टींनी भरलेला हा अंतरंग प्रवास आज आपण अनुभवणार आहोत. नमस्कार संदीप. नमस्कार, नमस्कार. सगळ्यांना जो प्रश्न पडतो तोच मलाही पडलाय. तुझं बालपण कसं गेलं आणि तू या क्षेत्रामध्ये आला कसा? तू कसं काय आला इकडं, असं जे विचारतात ना लोक, तसाच प्रश्न आहे. म्हणजे सासवडला असताना 11वी मध्ये संत एकनाथ नावाची एक सुमित कंपनीची एक फिल्म आली होती. तर त्याला कैलासवासी राजू फुलकर त्याचे दिग्दर्शक होते आणि आमचं आबासाहेब पुरंदरे, जे पुरंदरे सरदार, जे त्यांचा पुरंदरे वाडा आहे, राम मंदिर आहे, वाटेस तुम्ही भरपूर शूटिंग केलेली आहे तिकडे. तर त्या काळात आमच्या वडिलांकडे ते सगळं केअरटेकर म्हणून आलं होतं पाहिला. म्हणजे दुष्काळ त्याच्या अगोदर पडला होता. आमची शेती आहे स्वतःची भरपूर, पण एक घराच्या जवळ आहे आणि आम्ही ते लक्ष देतो. मग शूटिंग आल्यानंतर तिकडे कोणीतरी एक मदतनीस पाहिजे होता, की काम भरपूर आहे आर्ट डिरेक्शनचं, कोणीतरी पेंटिंगला पाहिजे. म्हणून मी गेलो. तर पेंटिंग तिकडे करत होतो. रेणू पांडे म्हणून एक नाशिकचे आर्ट डिरेक्टर होते मुलगी, आणि संजय गोडबोले त्याचे कॅमेरामन होते. अच्छा. प्रवीण वानखेडे त्याचे कार्यकारी निर्माते. म्हणजे प्रवीण दादानी जे त्याचं पहिलंच काम माझं त्यांच्यासोबत झालं. 100 रुपये पर डे तुम्हाला देईल, 5 दिवस हे शूटिंगचे, आणि 500 रुपये तुम्हाला मिळतील. ह्याच्यात मी खूप खुश झालो की 5 दिवसाचे मला चांगले पैसे मिळणार आहेत, आणि मी ते कामाला सुरुवात केली. आणि ते काम करत असताना राम मंदिरामध्ये आम्ही संत एकनाथांचा जो वाडा लावला होता पूर्णपणे, तर तो काळ खूप सुंदर सजवला होता. आणि वाड्याच्या आतमधली गोष्ट वेगळी दिसत होती. म्हणजे ते सगळं दुपारती विठ्ठलाचं सगळं अभंग चालू आहे, त्यांचं घर आहे, आणि वाड्याच्या बाहेर मग मुलं क्रिकेट खेळत आहेत, कोणी काम करतंय, धिंगाणा घालते, अशा त्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. मला असं वाटलं की कला दिग्दर्शन आपण हे करू शकतो. खरं तर तो श्री गणेशा माझा त्या संत एकनाथ फिल्मला सासवडमध्ये सुरू झाला. म्हणजे ते कला दिग्दर्शन आहे हे त्यावेळेला कळलं होतं. हा, म्हणजे कला दिग्दर्शन म्हणजे नेमकं काय ते तेव्हा कळालं. म्हणजे तेव्हा जास्तीत जास्त माझं काय होतं, चित्रकला चांगली आहे तर मी एखाद्या कॉलेजमध्ये कुठेतरी भविष्यात कला शिक्षक म्हणून काम करेल. खूप काही नाही तर मला असं अकाउंटची आवड होती थोडीशी, म्हणजे बँकेत मी कुठेतरी कामाला लागेल, म्हणजे असे काहीतरी त्यावेळेस वाटलं होतं. पण इनडायरेक्टली असं एक असाइनमेंट आली, म्हणजे हे काम आलं आणि मी काम सुरू केलं. आवडल्यानंतर मग त्या कामाच्या शोधात पुढे राहिलो. आता सासवड म्हटलं तर तसं अजूनही छान त्याचं ग्रामीण पण टिकून आहे. तर त्या सगळ्या ग्रामीण जीवनाचा तुझ्या या सगळ्या आयुष्यावर आता जे काही चालू आहे, कामं चालू आहेत, सगळी चालू आहेत, त्याचा किती प्रभाव पडला? प्रभाव तेव्हाही पडला आणि अजूनही पडतो. कारण गावाचं गाव पण हे टिकून राहिलेलं आहे. म्हणजे गावातल्या जत्रा असतील, यात्रा असतील, जे त्यांचे कुस्ती स्पर्धा असतील, लावणी असतील, म्हणजे ते टच जो असतो ग्रामीण टच, किंवा आमचं आचार्य साहित्य संमेलन होत असतं, त्याचा साहित्यिक जो टच आहे तो आहे. ऐतिहासिक आता संभाजी महाराजांचं जन्मस्थान आहे, उमाजी नायकांची समाधी आहे, किंवा महात्मा फुलेंचं मूळ गाव खानवडी आहे. ह्या गावं किंवा कार्यक्रम याचे दरवर्षी होत असतात. चांगल्या पद्धतीने याचे भाषणं होतात, वक्ते येतात चांगले, किंवा चित्रकला स्पर्धा होतात. मग हे जे गाव पण इथे टिकून राहते, आणि हे काम करायला मला माझ्या कामामध्ये, म्हणजे आता चित्रकलेचं जरी काम करत होतो किंवा पेंटिंग करत होतो, तरी मला ते याचं मेमरी ड्रॉइंग करणं असेल, किंवा तुमचं हे असेल, डायरेक्ट प्रत्यक्ष जाऊन आम्ही तिकडे पेंटिंग करत असतो जागेवरती, तरी छान वाटत होतं. आणि आत्ता जे कला दिग्दर्शन करताना किंवा इतर सिनेमे मोठे सासवडला आणताना, त्या फ्रेम्स त्या खूप छान मिळतात, किंवा ते लोकेशन चांगले आवडतात लोकांना. आणि त्याचा फायदा हा म्हणजे आपण आपल्या आयुष्यात करून घेता आला पाहिजे प्रत्येकाला, म्हणजे कलाकाराला किंवा फोटोग्राफरला, चित्रकाराला. तसं मी कला दिग्दर्शक म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा समावेश माझ्या कामात करून घेतो. आणि बरोबर गावातल्या लोकांचाही त्या हिशोबाने कुठेतरी रोजगार हो, नक्की, नक्की. म्हणजे रोजगारही मिळतो चांगला, गावालाही प्रसिद्धी मिळते, त्याच्यामध्ये गाव ओळखली जातात. आणि सिनेमा हे आवडीचं क्षेत्र आहे, चंद्री दुनिया आहे. त्यामुळे लोकांनाही हौस असते की माझं घर कुठेतरी सिनेमात आलं पाहिजे, आमचे मुलं मुली कुठेतरी आले पाहिजेत. त्यामुळे आवडीने ते मदत करतात. मी पण अनेक सिनेमांच्या वेळेला सासवडमध्ये होतो, किंवा नक्की. त्यावेळेला राजू फुलकरांच्या CD वरचे सिनेमे आणि या सगळ्या गोष्टी होत्या. राम मंदिर असो किंवा पुरंदरांचं मंदिर असो किंवा काय असो. तर पण या आता या सगळ्या प्रवासामध्ये
घरच्यांचं कुटुंबाची किती साथ मिळते म्हणजे काय त्यांचा हात आहे या सगळ्या आता यशामध्ये? आमचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, म्हणजे आम्हाला इनामकी गांधी म्हणतात. म्हणजे गांधीजींनी लिहिलेलं एक पत्र आमच्या घरी आहे आता. हा, ते मी ऐकलंय हो, म्हणून म्हटलं. की आजोबांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता, मोर्चे काढले, बरीच आंदोलनं केली. किंवा आमची तहसीलदार कचेरी जी आहे, त्याच्यावर युनियन जॅक काढून तिरंगा लावला होता. त्याच्यासाठी त्यांना 6 महिने शिक्षा होती. मग त्या काळात मग त्यांनाही ते गांधींचं पत्र आलं, मान-सन्मान झाला. मग त्यानंतर मग आई, वडील किंवा चुलते आमची शेती करत होते. शेतीप्रधान म्हणजे शेती भरपूर आहे आम्हाला. चांगला बागा होत्या चिकूच्या, पेरूच्या सगळ्या. आणि नंतर लहानपणापासून मग आम्ही शेतामध्ये काम करत होतो. मग हे करताना मग चित्रकलेची आवड, वर्गात पण चांगले मार्क्स मिळायचे. मग त्याच्यातून मग आई-वडील आपले साधे शेतकरी आहेत. तर त्यांनाही बाबा ठीक आहे, आपली मुलं चांगलं काम करतायत, मुलगा चांगलं काम करतोय. मला चित्रकलेची आवड, मी त्यात जातोय. शूटिंगमध्ये आता आलेलो आहे. मला हे पुढे काम बरोबर. करायचंय. त्यांचाही तो सपोर्ट मला पहिल्यापासून मिळत गेला, की त्यांनी असं कधी म्हटलं नाही, की फिल्म इंडस्ट्री म्हणजे नेमकं काय आहे? यात काय होईल का? पुढे करिअर आहे का नाही? किंवा आपलं हे काम नाही, असं त्यांनी कधी काही म्हटलं नाही. बऱ्याच अडचणी आल्या तरी त्यांनी मला सांभाळून नेलेलं आहे हो, त्याच्यात. पण या सगळ्या प्रवासामध्ये आपण जसं जसं पुढे जात आलात हं. तसं तुमचं लग्न झालं, तर बायकोची किती मदत असते तुम्हाला? आता बायकोची मदत असतेच बरोबर. आता म्हणजे उदाहरणार्थ काय होतं, की मी म्हणजे लग्नाच्या अगोदरची गोष्ट म्हणजे सासवडला मी काय करायचो, महिन्यातून 1-2 दिवस असायचो. पुण्यात मी राहिलो होतो. पुण्यात एक 8-10 दिवस राहायचो आणि 10-12 दिवस मुंबईत राहायचो, मुंबईत. गोरेगावला, बिंबिसार नगरला. कारण तुमचा गल्ली ते दिल्ली जसं आपण म्हणतो, हो. जसं तुम्ही गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा केलाय, तसं गल्ली ते दिल्लीपर्यंत तुमचं काम असल्याशिवाय, फिरल्याशिवाय तुम्हाला ते काम येणार नाही. त्यामुळे मी तिन्ही ठिकाणी राहत होतो. मग बऱ्याच वेळा व्हायचं असं, की कुटुंबाचं साथ मिळणं, कारण आई-वडिलांचं जसं लोकेशन, समजा मी एखादा फोन केला, की लोकेशन पाहिलं, अमुक-अमुक लोकं येतायत. त्यांना ती प्रॉपर्टी दाखवायची. तरी त्यांनी हातातली कामं सोडून ती मदत केलेली आहे. हा, आमचा हा. बारका भाऊ असेल, अमोल आहे, विनोद आहे, त्यांनी भरपूर मला मदत केलेली आहे. आणि आता लग्नानंतर नवणी, आता मी लग्नाच्या अगोदर काय केलं, की आता मुलगी मला कशी पाहिजे, तर माझ्या क्षेत्रातली पाहिजे, चित्रकलेच्या आवडची पाहिजे. म्हणून मी आपलं सहज मी सांगितलं बऱ्याच लोकांना, पण कोणाचा काही रिप्लाय असा मला आमच्या पाहुणे-रावळ्यांच्यात कोणाचं काही आलं नाही. मग मी Facebookवरती एक पोस्ट टाकली होती, की मला अशा-अशा टाईपची मुलगी पाहिजे, की जी मला मदत करेल. मग बऱ्याच जणांनी त्याचं हसू पण केलं, की असं कुठे असतं का? ते वधूवर सूचक मंडळ असतात, हा, पाहुण्या-रावळ्या जायचं बरोबर. असतं. पण मला असं प्रामाणिक वाटलं, की काय हरकत काय? मला जे पाहिजे ते मी मांडलेलं आहे. म्हणजे आपण माध्यमांशी बोलताना आता सोशल मीडियाशी बोलतो. बरोबर आहे. तर बोलल्यानंतर मग ह्याच्यातून नवनीच्या रिलेटिव्हला कळलं आणि ती गोष्ट झाली. ती आता ड्रॉइंग टीचर आहे सासवडला आणि अभिनव कला महाविद्यालयात ती कमर्शियल आर्टिस्ट तिने काम केलेलं आहे. आता म्हणजे आता पास आउट झालेली आहे. मग तिची मदत मला खूप असते. म्हणजे तिचं पेंटिंग चांगलं आहे, फोटोग्राफी चांगली आहे, मेहंदी काढते चांगली. मग ती कला दिग्दर्शन त्याच्यात मदत करते, प्रॉपर्टी हाऊस मदत करते. अरे वा. काही इव्हेंट असतील काही पुण्यातले त्याच्यात ती काम चांगलं करते. पण आता या सगळ्या प्रवासामध्ये मध्ये तुम्हाला मुलगा झाला, त्याचं नाव तुम्ही मला सांगितलं होतं. नवदीप. नवदीप. बरोबर. अगदी दोन्ही नावाचं हं. मॅच करून टाकलं. तर त्याला किती वेळ देता येतो? म्हणजे त्याला पुरेसा बाबा मिळतो का? हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता हे माझंच काही प्रत्येकाचंच हे आहे. संदीप आणि नवनी याचं आम्ही नवदीप असं केलं. म्हणजे नवदीप कला मंदिर हे प्रॉपर्टी हाऊसचं नाव दिलं आणि जेव्हा मला पुत्र प्राप्त झाला त्यावेळेस आम्ही त्याचं नाव नवदीप ठेवलं. नवदीप झाला त्या दिवशी एकच दिवस मी त्याच्यावर थांबलो होतो. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचे मित्र आहेत निनाद देशपांडे, त्यांचं आमचं एक शूटिंग होतं. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला एक चिक्की नावाची एक शॉर्ट फिल्म होती. म्हणजे लगेच आम्ही 2 दिवस तिकडे शूटिंगला गेलो. मग मी त्या दिवस नव्हतो. तिसऱ्या दिवशी मी चौथ्या दिवशी त्याच्याकडे आलो. पण तेव्हा मी अर्धा दिवसच त्याबरोबर होतो. नंतर मी संभाजीनगरला गेलो, म्हणजे औरंगाबादला गेलो तिकडे, की महात्मा गांधी मिशन जी युनिव्हर्सिटी आहे, कॉलेज ऑफ फिल्म मेकिंग स्कूल आहे तिकडे. आमचे दिग्दर्शक आहेत शिव कदम. त्यांनी मला एका पाचोळा जी कादंबरी आहे रा. बोर्डेंची, हो, हो. त्याच्यावरती एक सिनेमासाठी त्यांना सेट लावण्यासाठी मला बोलवलं. त्यावेळेस महेश आणि कॅमेरामन होते. आम्ही ते एक वर्कशॉप घेतलं होतं. तर सरांनी मला बोललं होतं एक 5-6 दिवस किंवा 8 दिवसात संदीप कर. पण मी त्यांना म्हटलं, "सर असं-असं आहे." नाही म्हटले, "संदीप तुमचं आता शेड्यूल लावलेलं आहे. मुलं आहेत त्यांनाही प्रोजेक्ट करायचं आहे." पण तरी पण एक मनावर दगड ठेवून मी तो गेलो. 8 दिवस म्हणता-म्हणता त्यांनी मला 15 दिवस ठेवलं तिकडे. म्हणजे ठेवलं म्हणजे कामच खूप वाढलं. कामच होतं. हो, काम बरोबर. वाढलं. बरेच लेक्चर झाले तिकडे किंवा बऱ्याच मुलांना मार्गदर्शन शिबिर होतं तिकडे. आणि ते करताना म्हणजे 15 दिवसात म्हणजे लगेच मी बाहेर राहिलो 15 ते 20 दिवस. मग तिथे मला वेळ देता नाही आला किंवा आता पण असं होतं, की मी सकाळी लवकर येतो. जरी पुण्यात असेल, बाहेर कुठे गेलो, तर रात्री तो झोपल्यानंतर घरी जातो. मग त्याला बाबा जास्त वेळ खरं मिळत नाही. पण जेव्हा मिळतो त्यावेळेस मी त्याला पूर्णपणे वेळ देतो. मग हे करत असताना म्हणजे बरेच लॉकडाऊन लागलं. म्हणजे लॉकडाऊनच्या काळात खरं तर त्याला बाबा मिळाला. म्हणजे नवदीप काय आहे किंवा बाबा काय आहे ते एकमेकांना अ, आम्ही अनुभवलं. एकमेकांना तर हां, ते लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला दोघांना खरं तर वेळ मिळाला जास्त. खऱ्या अर्थानं तुम्ही
शरीराने मनाने आणि या सगळ्याच बाबतीत खेळणं हे ते हो. सगळ्या बाबतीत जवळ आलात. तर हे अनुभव मी पण घेतलेले आहेत. माझ्या या बाबतीत हे झालेले आहे. सहसा कलाकारांच्या बाबतीत हे होतंच. बरोबर आहे. खूप बिझी शेड्यूल असल्यानंतर. तर मला हे विचारायचं होतं, की हे सततचा प्रवास आणि या सगळ्याचा एकूण घरच्या वातावरणावर काय परिणाम होतो? प्रवास होतो. आता प्रवास हा कसा आहे, की 11वी-12वी नंतर मी पुण्याला 5 वर्ष कॉलेज केलं. कॉलेज झाल्यानंतर मी 10 वर्ष पुण्यात राहिलो. आता लग्न होऊन जवळ-जवळ आता 8 वर्ष झालेली आहेत. पण तरी पण मी घरी कमी असतो. कामाच्या निमित्ताने बाहेर असतो. म्हणजे बऱ्याच वेळा मग घरी सणसूद असतो. दिवाळी असते, काय असते. मग घरच्यांचा फोन येतो, की आहे का वेळ? येणार आहे का सणाला घरी काही? तर मग आमचा सण म्हणजे काय? आमचं काम हेच आमचं सण आहे. म्हणजे लोकांच्या आनंदासाठी आमचं काम आहे सेट डिझायनिंगचं, कला दिग्दर्शनाचं. मग हे काम त्यांच्यासाठीच करायचंय. आम्ही घरी राहून कसं चालेल? अगदीच, अगदीच. म्हणजे एखाद्याच्या घरात लग्न असेल, मोठा कार्यक्रम असेल, ते लोकं छान एन्जॉय करतात. गणेश उत्सवाच्या काळामध्ये सगळे एन्जॉय करत असतात. पण आम्ही सेट लावत असतो रात्रभर लेट नाईट जागून. म्हणजे आम्हाला तो वेळ देता येत नाही. मग घरच्यांची थोडंसं हे होतं, की आपल्याला पूर्ण इन्व्हॉल्व होता येत नाही किंवा वेळ देता येत नाही. थोडंसं नाराज होतो. कधी-कधी एकदा आम्ही कोल्हापूरला धिंगाणा नावाचा एक पिक्चर करत होतो मराठी आणि त्या काळात कोल्हापूरच्या जवळ एक गाव होतं छोटंसं. तर आम्ही भर दिवाळीमध्ये मोठे सेटअप, गाण्यांचे सेटअप, मंदिरात हे असंच लावत होतं. मग तिकडे ते शेजारच्या आजी होत्या. म्हणजे कोल्हापूरची लोकं एवढी गोड आहेत, ती एकदम प्रामाणिक. अगदीच. मग आजी म्हणल्या, "अरे पोरांनो, काय करताय तुम्ही एवढं? 8 दिवस झालं फक्त तुम्हाला नुसतंच काम, काम, काम. इकडे या." त्यांनी परात भरून म्हणजे करंज्या, शंकरपाळ्या ते सगळं आणून म्हणजे मी आपल्याकडे एवढीच देतात, "घ्या करंजी." तसं नाही, परात भरून त्यांनी आणलं. मग तेव्हा मला घरची आठवण आली, की घरी पण मला संतांनी म्हटलेले, "हे विश्वची माझे घर." खरं म्हणजे हे विश्वच आपलं घर आहे, असं मी समजतो. का? कारण आपण जर असं म्हणलं, की मी घरीच राहील, माझी फॅमिली म्हणजे मी घरच्यांनीच सांगितले, "तुम्ही रिलॅक्स राहा." मी फिरतो, मी हां, मी काम करतो. काम करतोय, मी आनंदी आहे. जरी नसलो, बाहेर काही कमी जास्त तडजोडी असल्या, तुम्ही ते अनुभवलेले. तरी पण आपण काय सांगतो, की रिलॅक्स राहा, मी चांगला आहे, आनंदित आहे, तुम्ही खुश राहा. अगदीच, अगदी. त्याशिवाय ते काम होणार नाही. त्या कामाला न्याय मिळणार नाही. जसं पूर्वी म्हणायचे, की कलाकार, चित्रकार, शास्त्रज्ञ लई सांसारिक जीवनात किंवा त्या राडगाडग्यात अडकत नव्हते. त्याचं कारणच ते होतं. कारण खूप अडकलं, की त्यांचे विचारशैली किंवा तुमच्या त्यांचं काम पायाला हां, बांधलं जातं, पायात बांधलं जातं. साखळदंड हां, तुम्ही टाकले एक चौकटीत अडकलं जाता. होय. मग त्यावेळेस म्हणजे ह्या चौकटीत राहून पण काम करता येतं, पण त्याला थोडंसं घरच्यांनी आणि आपण दोघांनी एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं. या सगळ्या प्रवासामध्ये असं कधी वाटलं का आपण थोडं थांबायला हवं होतं? नाही असं कधी वाटलं नाही. म्हणजे थांबायला होतं म्हणजे कसं होतं, कधी-कधी सलग कामं येतात. म्हणजे सलग 5-6 महिने काम. म्हणजे हा सिनेमा संपला, तो संपला की दुसरी रेकी, परत सिनेमा, हा इव्हेंट, ती गोष्ट हे कंटिन्यू होत असतं. आमचे वडील, की शेती करायची, आता थकलेत ते, आता शांत बसलेले आहेत. जास्त करत नाही. मग ते दिसतं की अरे हां, आपला वेळ त्यांच्याबरोबर जास्त गेला नाही का? किंवा भाऊ पण आता सेटल, आम्हाला भावजया आल्या, त्यांना मुलं झाली, पुतणे आलेत मला. मग आम्ही कुठेतरी खेळायचं राहिलो का? हो, या हो. बोलायचं राहिलो का मन मोकळेपणाने? किंवा नवनीचं मग आता लग्न होऊन 8 वर्ष झालेली आहेत. मग झालं मी रुटीन लाईफ चालू आहे. ती तिचं काम करते, मी माझं काम करतो. पण कधीतरी निवांत क्षण येतोय का? बोलतोय का? वेगळ्या विषयावर काही गप्पा होतात का? का फक्त कामाच्याच नेहमी गप्पा होत आहेत? म्हणजे अगदीच, अशी गोष्ट अगदीच, होते अगदीच किंवा खरं. लहान मुलाचं पण तो म्हणजे आत्ता लगेच 6 वर्षाचा झाला की काय? हां, ती मग मुलं त्याचं कधी बालपण मोठी लगेच झाली निघून आहेत गेलं कळत काय? नाही. म्हणजे मी बरोबर. मिस केलं की काय? म्हणजे कुणीही माणूस तो करतो. पण मी थोडंसं अ, विचार करतो की बाबा छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लहान जन्माला आले, जिजाऊंनी त्यांना सगळं सांभाळलं किंवा मोठं केलं, तेव्हा शहाजीराजे भोसले स्वारीवरच असायचे. की अशी बरीच लोकं म्हणजे अशी उदाहरणं थेट की सावित्रीबाई फुले, महात्मा फुले या दोघांच्या नवरा-बायकोनी एवढं काम केलेलं आहे. म्हणजे दोघं पती-पत्नी अगदीच, असून अगदीच, पण त्यांनी अगदीच. समाजासाठी आयुष्य घालवलंय. मग आपण कमीत कमी आपलं काम तरी प्रामाणिक का करू नये? नक्कीच. या सगळ्या सगळ्या प्रवासामध्ये या मराठी इंडस्ट्रीत म्हणा किंवा या चित्रपट सृष्टीमध्ये कोणी कोणाशी खास नातं जवळचं झालं का? म्हणजे कुठला चांगला मित्र, मैत्रीण असं काही झालं का? की जी चांगली वाटली माणसं? अशी झाली आमचा कॅमेरामन आहे वीर धवल पाटील. म्हणजे तो मला 2012ला जागरण डॉक्टर अमोल कोल्हेंचा आम्ही बारामतीत सिनेमा करत होतो. त्यावेळेस तो असोसिएट म्हणजे असं कॅमेरामन होता. तेव्हापासून त्याची माझी मैत्री म्हणजे काम तर आम्ही करतो, पण एकमेकांना जे काही खरं सांगणं असतं हं. ते करतो. किंवा आमचा सचिन नागरे म्हणून एक माझा मित्र आहे होय, जवळचा. होय. म्हणजे आम्ही कामं केलेली आहेत. पुण्यात राहिलोय किंवा सचिन, मी आणि आमचा वीर धवल पाटील आम्ही मुंबईत राहिलेलो आहे. आणि आम्ही एकमेकांना विचार आमचे शेअर करतो. चांगलं असतं रे, वाईट असतं. म्हणजे आरसा जो म्हणतो ना आरसा, तो मनाचा आरसा ती दोघं असतात, की बाबा काय आम्ही खरं-खरं बोलतो. उगाच वर-वर छान वाटावं किंवा असं नाही. म्हणजे अशी मैत्री आहेत. बरीच लोकं अशी चांगली आहेत. जसं राजेश कोलन म्हणलं आमचा चांगला मित्र होय, आहे. होय, होय. म्हणजे ते कामाने तर आहेच, पण एक मित्र म्हणून पण माणसं जवळ पाहिजेत. बरेच पत्रकार माझे चांगले मित्र आहेत. आमचा एक विजयकुमार हरिश्चंद्र म्हणून जेजुरीचा मित्र आहे. होय, जेजुरीचे. हां, तर किंवा असे
पत्रकार असतील, काही लेखक असतील किंवा असे बरेचसे निर्माते किंवा फिल्म जरी होऊन गेला तरी त्यांचे संबंध आमचे शेवटपर्यंत आहेत. तर शेवटपर्यंत. बाळकृष्ण शिंदे म्हणून आम्ही जो आपला पुन्हा गोंधळ पुन्हा गोंधळचे सातारा. डिरेक्टर होते. ते पहिले असोसिएट डिरेक्टर म्हणून सासवडला आले. बरोबर. त्याने 1-2-3 आम्ही फिल्म असोसिएट केल्या. पण तो डिरेक्टर म्हणून जेव्हा आले, तेव्हा पुन्हा गोंधळ केला. मग ते कलाकार म्हणून त्यांनी बऱ्याच सिनेमात काम केलं. पण ती मैत्री जी असते ना, एक बॉन्डिंग असतं, ते कायम आहे. म्हणजे कधीतरी आम्ही नेहमी नाही फोन केला, पण कधीतरी जसं राजू सावंत आपले डिरेक्टर आहेत. त्यांच्यावर काम करायला मला नेहमी छान वाटतं. म्हणजे मी जेव्हा 15-16 वर्षाचा होतो, तेव्हा ते सासवडला त्या फिल्म करायला यायचे. हम्म. मोरया गोसावी सिरियल करत होते सासवडला. आधी त्यांचं जी सिनेमा, जी मराठी असेल किंवा इतर याच्यामध्ये भरपूर काम चालले. मध्ये आम्ही लक्ष्मी निवास आणि पारोचा महासंगम शूट केला होता. महासंगम केला. तर बरोबर. त्यावेळेस मला छान वाटलं, की म्हणजे मी तेव्हा तो फील करत होतो, की मी तोच आहे 22 वर्षाचा. आणि मी त्यांना तेच सांगायचो, की "सर मी तोच आहे बरं का संदीप इनामके. मी मोठा-बिठा काही नाहीये. तुमच्यासोबत तोच आहे." त्यांनाही छान वाटायचं, "अरे तूच आहे आणि चांगलं आहे. आपण चांगलं काम करू." म्हणजे खूप आनंद वाटला मला ते काम करायला. मागच्या एपिसोडमध्ये आपलं जे बोलणं झालं त्याप्रमाणे त्याची जाहिरात हो, हो. तुझ्याकडनं उत्तम झालेली होती. झाली. नक्की, नक्की. मी बघितली स्वतः म्हणून मी म्हटलं. हां. तर ते ते मला खूप मनाला भावलं, छान वाटलं. मला अजून एक असं विचारायचं होतं, की या चित्रपट सृष्टीविषयी एवढं खोलवर प्रेम काय आहे? म्हणजे काय कारण असावं? प्रेम असण्याचं कारण कसं असतं, की आवडीचा विषय. तुम्हाला जी कुठली गोष्ट आवडते, तुमची आवड आणि व्यवसाय जर तुमचा एकच झाला, तर तुम्हाला ते काम करायला आनंद वाटतो. म्हणजे आता कसं होतं, की माझा आवडीचा विषय हाच मिळाला मला. चित्रकला ही आवडीचा विषय होता. फिल्म इंडस्ट्री हे आवडीचा विषय मिळाला आणि त्याच्यानंतर जर हे काम करत असताना सगळं म्हणजे आवडीचं काम मिळालं, तर रात्रंदिवस काम केलं. काय पैसे आले, खिशातले गेले, बजेट ढासळली, मान-सन्मान मिळाला, कधी अपमान झाला. पण ह्यात कधी दुःख वाटत नाही, कारण हे आवडीचं काम आहे. आणि ह्याच्यात काहीतरी प्रगती करायची नेहमी. म्हणजे फक्त आर्ट डिरेक्शन पुरतं किंवा लोकेशन किंवा प्रॉपर्टी हाऊस पुरतं मर्यादित न राहता, या कलेचा विस्तार, कामाचा विस्तार किंवा आपण आपली फॅमिली किंवा गावाचा विस्तार किंवा या पूर्ण चित्रपट सृष्टीचा विस्तार कसा होईल, काम कसं चांगलं होईल, असं नेहमी वाटतं. मी त्या दृष्टीने त्या गोष्टीकडे पाहतो. आपलं मागच्या एपिसोडमध्ये पण बोलणं झालं होतं आणि मला वाटतं मी आलेलो आहे, स्टुडिओला आलेलो आहे. तर मी असं सगळ्याच आर्ट डायरेक्टरचं बघितलेलं नाही, पण फार कमी आर्ट डायरेक्टर आहेत, की ज्यांचं स्वतःचं प्रॉपर्टी हाऊस असतं. तर तुला असं का वाटलं, की आपलं प्रॉपर्टी हाऊस असावं? ही कल्पना कशी सुचली? 2003, 4, 5च्या काळात म्हणजे सलग म्हणजे त्यावेळेस YouTube किंवा सोशल मीडिया काही नव्हतं. चित्रपट लागायचे ते टीव्हीवर लागायचे, थिएटरला लागायचे आणि जास्तीत जास्त मग ते व्हीसीडी, सीडी प्लेअर त्या मार्केटमध्ये आल्या होत्या. त्या सुमित, फाउंटन, कृणाल, टी सिरीज, जतीन या सगळ्या ज्या कंपन्या आहेत, सगळे संतपट, गणपतीची गाणी, नवरात्रोत्सवाची गाणी, विठ्ठलाची गाणी, हे सगळे कामं आमचे सासवडला होत असायचे. मग त्या काळात काय व्हायचं, की एखादं छान हे आहे, मंदिर आहे, भजन कीर्तनाचा सीन आहे किंवा वाडा आहे. मग ह्याच्यात त्या प्रॉपर्टी लागायच्या. म्हणजे आपण जे कला सेट डिझायनिंग ज्या वस्तू ठेवतो सजावटीच्या, त्याला आपण प्रॉपर्टी म्हणतो, कला दिग्दर्शन प्रॉपर्टी. मग हे करण्यासाठी आता सासवडचं स्थानिक मी असल्यामुळे, अरे हां, इनामके एक 4 समया पाहिजेत, 2 दिवे पाहिजेत, 4 कंदील पाहिजेत. म्हणजे नेहमी काय व्हायचं, कोणाच्या तरी घरी जा, ती गोष्ट मागून आणा. तर नेहमी मागणं, एखाद्या वेळेस मागणं ठीक आहे. नेहमी आणणं देणं, मग मला असं वाटलं, की आपण ह्या 4 गोष्टी का ठेवू नयेत. मग त्या मी तो संग्रह करत गेलो. म्हणजे बऱ्याच पितळी भांडी असतील, लाकडाच्या वस्तू असतील, दगडाच्या वस्तू असतील, या जुन्या अँटिक कोणाच्या घरात काही टीव्ही आहेत, रेडिओ आहेत. हे करून माझं घर गोडाऊन भरत गेलं आणि त्यातून मला ती कल्पना सुचली, की आपण हे प्रॉपर्टी हाऊस सुरू केलं, माझंच काम सोपं होईल. म्हणजे मलाही त्या सिनेमात कला दिग्दर्शन करताना तो योग्य न्याय देता येईल. म्हणजे समोरच्या प्रोड्युसरचं एखादं बजेट कमी जास्त असेल हो, हो. तर काय असेल, पण त्याचं बजेट कमी आहे किंवा अमुक आहे म्हणून माझ्या कामात का क्वालिटी खराब करायची. तर काय मी काही मोजून वस्तू देत नाही. काम माझं छान दिसणार आहे ना, म्हणून मी त्या अगदीच. गोष्टी लावत होतो. मग त्यामुळे ते कला दिग्दर्शनासोबत प्रॉपर्टी यूज करणं आणि त्याचं वाढ करणं ही माझ्यासाठी महत्त्वाचं विषय होता. पण आता म्हणजे काय म्हणतात त्याला, की हे कला दिग्दर्शन हे फक्त सिनेमापुरतं न ठेवता तू गणपतीचं पण बरंच सेटिंग करतोस. म्हणजे तो आता आपण कदाचित त्याला असंही म्हणू शकतो, तो साईड बिझनेस असं पण म्हणू शकतो. पण साईड बिझनेस पण नाही, कारण शेवटी ते आर्टचंच काम आहे. फक्त पण सिनेमापुरतं मर्यादित न राहता त्याच्या पलीकडे जाऊन तू गणपतीतलं काम करतो. तेव्हा तुला तुझ्या सिनेमाच्या मोठ्या व्हिजनचा असा काही तू डोळ्यासमोर ठेवून त्याचा उपयोग तुला काही होतो का? म्हणजे हे काम करताना मला याच प्रकारचं मोठ्या पडद्यावर काम करायचंय, असं काही डोळ्यासमोर ठेवून करतो का? किंवा त्याचा तुला तसा उपयोग होतो का? म्हणजे आवडीचा विषय हा माझा. म्हणजे काय होतं, की आपण म्हणतो, की एखादा तरुण, जे आज म्हणतो, की आपण भरकटलेले तरुण कामं करतात, करिअरच्या मागे लागतात आणि काहीतरी तो बिझनेस कुठेतरी अडकला किंवा खंड पडला, तर तो माणूस नाराज होतो, आत्महत्या करतो
किंवा मागे जातो. मग हे न करता मग ते कशामुळे होतो, की करिअरमध्ये आपल्या कुठेतरी स्टॉप लागतो किंवा व्यवसायाला किंवा त्या संधी मिळत नाही. तसं मग कला दिग्दर्शन जरी मी करतोय, पण कला दिग्दर्शनाचा जो पार्ट आहे तो सिनेमाच्या कॅमेऱ्याच्या फ्रेमपुरता मर्यादित आहे. तिथं लोकं काही लाईव्ह पाहत नाहीत त्याला. की लाईव्ह शो पाहणारी गोष्ट म्हणजे गणपती, नवरात्रोत्सव हे मला लहानपणापासून आवडणारी गोष्ट आहे. आणि त्याचं भव्य दिव्य सेटअप म्हणजे समजा आपण हिंदी सिनेमे, संजय लीला भंसाळीचे सिनेमे असतील, बाहुबलीसारखा सिनेमा असेल, तर त्याचं स्वप्न आपल्याला मराठीत तर काही तेवढं आपण करत नाही लगेच, का तो विषय तसा नसतो. मग हे स्वप्न साकारण्याचं माध्यम जे आहे ते गणेशोत्सव आहे. अच्छा. मग गणेशोत्सवात ती मोठं आपण ते फ्रेम काम करू शकतो. याच्यामध्ये पुण्यातला जो शारदा गणपती आहे, मंडई गणपती, त्याचं 2011-12ला मी मोठा सेटअप तयार केलेला आहे. मग त्याने कामाचं एक वेगळं समाधान पण मिळालं, नावही झालं आणि पुण्यातले बरेचसे मंडळ चांगली नावं दिली. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, महाशिवरात्रीचे उत्सव असतील किंवा बरेचसे इव्हेंट असतील, हे धार्मिक तर नवरात्र उत्सव असतील. याच्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे जे नेहमी राजमहल, दरबार हां, किंवा हां. असे नेहमी करतात. तर मी ते थोडंसं तोडलं त्या पॅटर्न सगळा तो. मग मी नेहमी त्याला मग आता 2012ला म्हणजे शारदा गणपतीला नेहमी काय व्हायचं, महल व्हायचे, झोपाळ्यावरचा हो, गणपती. हो. मग मी त्या थोरात म्हणून आपले अध्यक्ष आहेत. तर अण्णांना म्हटलं, "अण्णा आपण थोडंसं जरा वेगळा पॅटर्न करूयात का?" ते म्हणले, "संदीप तुम्ही ठरवा की तुम्हाला योग्य वाटेल ते करू शकता." मग त्यावेळेस मला मी त्यावेळेस एक उमाजी नायकाचं एक पुस्तक वाचलं होतं त्यांच्या जीवन याच्यावरती. मग त्यावेळेस मला खंडोबा, त्याचं ते भंडारा आणि ती गोष्ट पुरंदर किल्ला हे सगळं खूप छान वाटलं. मग त्यावेळेस मी विचार केला की आपण मल्हारगड म्हणजे जेजुरीने दाखवता मल्हारगड काहीतरी करूयात का? हं. मग तो मल्हारगड केलेला होता. त्यावेळेस मी रामरथ त्यावेळेस 40 फुटाचा उंच, पुण्यात सगळ्यात उंच त्यावेळेस केलेला होता. शिवरथ केला होता. एकदा मयूरमहल केला होता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे की जे वेगळे विषय आहेत म्हणजे गणेशोत्सवामध्ये काय होतं की अष्टविनायक असतील, 12 ज्योतिर्लिंग असतील किंवा मग मी 11 मारुती दर्शन आणलं पुण्यात पहिल्यांदा. हां. शनी नवग्रह आणलं किंवा मागच्या वर्षी मी कालभैरव, की आता कालभैरव आणलं की पहिल्यांदा की आदियोगी जी पॅटर्न किंवा आता आपण जे हां, सेटअप हां. पाहतो, तो पहिला पुण्यात आणलं होतं, आपणच आणलं होतं. म्हणजे वेगळ्या कल्पना जर तुम्ही घेऊन आला, तर पुणेकर त्याचं नेहमीच स्वागत करतात किंवा तुम्हाला प्रेक्षक, भक्तगण तुम्हाला त्याचं हे करत असतो. म्हणजे चांगला कौल देत असतो त्या गोष्टी. तुला चित्रकलेची आवड होती हे मान्य आहे. पण पेंटिंग अजूनही करतोस का? आणि ते म्हणजे ते तुला पेंटिंग करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी यात तुला आत्ता समृद्ध कसं करतात? आता लहानपणापासून आवड, मग त्यात 1ली ते 4थी मध्ये त्या छोट्या दुहेरी वह्या असायच्या. त्यात मी वीरबाजी शाळेत आमच्या सासवडला एक शाळा आहे. तरी ते ड्रॉइंग करायचो त्याच्यामध्ये. मग धारवाडकर सर आमचे पुरंदर हायस्कूलला आम्ही गेलो. जेव्हा तिकडे माध्यमिक शिक्षण सुरू झालं. नंतर मी अभिनव कॉलेजला आलो. मग भारती विद्यापीठला गेलो. मग हे करताना पेंटिंग मला समृद्ध करायचंच म्हणजे अजूनही करतं. म्हणजे पेंटिंगचं कसं होतं की आनंद स्वतःच्या आतली जी काही इच्छा आहे किंवा स्वप्न आहे किंवा काम आहे किंवा जे काही आपल्याला मांडायचंय ते आपण त्या पेंटिंगमधनं मांडतोय. म्हणजे ते अजूनही करतोस तू? अजूनही मांडतो पण एवढं प्रमाणात काही ते आता होत नाहीये. त्याचं कारण काय झालं की फाउंडेशन झाल्यानंतर मी पहिल्या वर्षी गेलो की म्हणजे कॉलेजला ॲडमिशन घेण्याच्या अगोदरच मी फिल्म इंडस्ट्रीत काम करत होतो. मग ते मला कॉम्बिनेशन मी खरं तर केलं दोघांचं. अच्छा. म्हणजे काय की मेमरी ड्रॉइंग जसं आपण करतो, कलर कॉम्बिनेशन करतो. तसंच मला कॅमेरासमोर एक 3D सेटअप हे सगळे आपल्याला उभे राहिले पाहिजे. त्याला एक प्रमाण असावं, कलर कॉम्बिनेशन असावं हं, हं. आणि त्याचं एक नॉलेज येण्यासाठी मी ते कॉलेज केलं. मग ते करताना मला नक्कीच त्या कॉलेजचा फायदा माझ्या सेटमध्ये झाला आणि भारती विद्यापीठला आमचे मानसिंग काटकर म्हणून शिक्षक आहेत. तर ते नेहमी म्हणायचे म्हणजे ते मला मी कुठलातरी सिनेमा करून आलो, की आल्यानंतर मी एखादं पेंटिंग केलं, कंपोझिशन केलं, तर त्यांना दिसायचं. ते मला सांगायचे, "हे तू जे करतोय ना काम, ते शूटिंग जे केलंय ना तू, तेच तू इथे दाखवतोयस." मग म्हटलं, "असं का होतंय?" म्हटले, "ते होतं कारण तू पेंटिंग करतो. तुला आत इथे जे काही शिकलंय तू तिकडे दाखवशील, तिकडची गोष्टी हे इकडे. कॉम्बिनेशन बरोबर, बरोबर. होत राहणार." मग हे करताना मग आता गणेशोत्सव असतील, नवरात्रोत्सव, इव्हेंट किंवा इतर बाकी कामं, सिनेमांच्या काही एखादं आयटम सॉन्ग असेल, त्यातमध्ये एखादा लावणीचा दरबार असेल, मग ते आपल्याला पेंटिंग करणं, स्केचिंग करणं, एखाद्या डिरेक्टरला ते स्केच समजून सांगणं, कॅमेरा म्हणलं की स्केच समजून सांगणं, आर्किटेक्चर प्लॅन तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या चित्रकलेमुळेच येतात. त्याच्यामुळं ती गोष्ट आपल्याला नेहमी पुढे आपल्याला प्रोत्साहन करते किंवा पुढे घेऊन जाते. आता तुझ्या लहानपणीचा सिनेमा आणि आत्ताचा सिनेमा किंवा मग त्यावेळचं तंत्रज्ञान आणि आत्ताचं तंत्रज्ञान याविषयी तुला काय फरक जाणवतो आणि काय तो फरक प्रामुख्यानं वाटतोय? आता पहिले ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे पाहिलेले आहेत. प्रभात फिल्म कंपनीचे जे पिक्चर आहेत सगळेच. म्हणजे रामशास्त्री असेल, तुकाराम असेल, अगदीच. ज्ञानेश्वरांचं फिल्म असेल. बरेच सिनेमे ते टीव्हीवरती, सह्याद्री वाहिनीवरती पाहिलेले आहेत. त्यानंतर मग बरेच माहेरची साडीपासून म्हणजे जे काही तुम्ही आता माझं आता 36-37 वय आहे. म्हणजे साधारण मी ही गोष्ट सांगतोय तुम्हाला 30 वर्षापूर्वीची. मग ते सिनेमे पाहिल्यानंतर मग
पहिलं मी शूटिंग करायचो सगळं ते निगेटिव्ह वरती असायचं. मग ते 60 ह्याच्यावरती असायचं, सिनेमास्कोप नव्हते, 16 वरती अगदी असायचे. 16. स्क्वेअर सगळे असायचे. मग तेवढा ब्लॉक त्यानुसारच सेट लावले जायचे. मग त्या काळातलं जे कामाचं तंत्रज्ञान होतं, त्या कॅमेरानुसार स्क्वेअर सेटअप लावले जायचे. जेव्हा सिनेमास्कोप फ्रेम आली, त्यामुळे सेटअपची व्याप्ती पण अशी वाढली. सिनेमास्कोप झाली की ते वाढली. तसं ते आपल्या कामात पण तो बदल करावा लागतो. की त्याच्यानंतर मग व्ही-एफ-एक्स आलं. पहिलं कसं होतं की आम्ही देवदेवतांचे फिल्म बरेच करायचो. म्हणजे जादू चमत्कार, टंगूज घे, ते जादूचे चमत्काराने काहीतरी पुढे काढ, बरोबर. कोणतरी गुहेत इन कर, तो चांगदेवांचा वाघ चालत आलाय, मग त्याला ट्रॉली टाक. हे प्रयोग व्हायचे पहिले. मग आता काय होतं की व्ही-एफ-एक्स आणि हे सगळ्या गोष्टी आल्यामुळे मग ते डायरेक्ट क्रोमावरती ते शूट होतं. बऱ्याच गोष्टी आता तंत्रज्ञान अवगत झाल्यामुळे ते जास्त सेट लावले जात नाही, की क्रोमा केल्यानंतर खूप लांबवर करण्याची गरज नाहीये. फक्त हं. आपण दोघे बसलोय, छोटा सेटअप लावला, ओके. बॅकड्रॉप सगळं केलं जायचं. म्हणजे केलं आता होतं ते. पहिलं ते करायला लागायचं सगळ्या गोष्टी. हा फरक आपल्याला जाणवतो. तुझ्या आयुष्यामध्ये असा कुठल्या सिनेमाने जास्त प्रभाव टाकला? आणि कुठला दिग्दर्शक किंवा कुठला सिनेमा आहे असा, की ज्याच्यामुळे हेच करायचंय असं वाटलं? म्हणजे आता जवळ 50 सिनेमे झाले. आता प्रत्येकाचा बाज वेगळा आहे खरं तर. ग्रामीण बाज आहे, काही शहरी आहे, काही ऐतिहासिक आहे, काही थोडंसं आताच्या काळातली गोष्ट आहे. मग त्यातली त्यात जरा आटपाडी नाईट्स हा एक आम्ही मराठी सिनेमा केला होता आणि त्याचे लेखक दिग्दर्शक नितीन सुपेकर. हं, हं. मग त्यांनी मुरठी मोडव्याचं जे गाव आहे, तर तिकडे पुरंदरेंचा वाडा आहे. तर त्या वाड्यात आम्ही तो शूट केला होता. मग तो सिनेमा करताना एक कौटुंबिक गोष्ट आहे. मुलाचं लग्न ठरतंय. मग त्या लग्न, त्याचं घर, लग्नाची तयारी असा सगळा तो गोंधळ आहे. मग त्याच्यामध्ये भावनिक अटॅचमेंट म्हणजे फॅमिली ड्रामा आहे सगळा तो. सायली संजीवनी चांगलं काम केलं त्याच्यामध्ये. तर हे काम करताना मला खूप चांगलं वाटलं. कारण काय होतं, की गोष्ट चांगली होती. वाडा पण लोकेशन आम्ही शोधत होतो, पण त्याचं मिळत नाही. पण तो वाडा मिळाला. पण दिग्दर्शकाला प्रश्न होता, की हा नक्की तसा सेट होईल का? राहता वाडे वाटेल का? मी लग्नाचं घर आहे. मी त्यांना विश्वास दिला, की नाही मी ते सगळं चांगलं करतो. मग त्याच्यामध्ये मला ते काम करायला खूप चांगलं वाटलं. त्याच्यामध्ये म्हणजे वाडा असेल, त्याचं अंगण, मागचा परिसर असेल, त्याचं किचन रूम, बेडरूम असतील, सगळेच पूर्ण देवघर असेल. मग ते गावातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्या आम्ही सगळ्या पूर्ण चांगल्या पद्धतीने मांडल्या, की ते गावाकडच्या खऱ्या-खऱ्या वाटल्या. म्हणजे लोकांना वाटलं पण नाही तो सेटअप लावलेला आहे. तो सिनेमा मला चांगलं म्हणजे समाधान देऊन गेला. हां, म्हणजे म्हणजे हेच करायचंय हेच आपण. करायचं म्हणजे हेच आपण करत होतो, पण आपण योग्य ट्रॅकवर आहोत, हे हां, कधीतरी क्लिक व्हायला म्हणजे लागतं. आपण समाधानाने म्हणतो ना, समाधानी की आहोत, हेच की हेच हां, की हा करायचंय. सिनेमा येस. तो माणसालाही त्याचा दिग्दर्शकालाही चांगलं त्याला न्याय मिळाला. त्या सिनेमासाठी मला 2 नामांकनं होती. मला जी चित्रगौरवचं होतं, ती नामांकनं होती आणि चांगलं ते पिक्चर पण चांगला चालला. त्यांनी चांगलं नाव पण दिलं मला. वाह! छानच. संदीप, मला असं विचारायचं, की संयुक्त कुटुंबामध्ये राहण्याचा तुला या क्षेत्रासाठी किती फायदा होतो? या क्षेत्रासाठी नाही माझं असं म्हणणं आहे, संयुक्त कुटुंब पद्धती ही अजूनही पाहिजेच. आणि एकत्र कुटुंब असेल ना, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा फायदा होतो. तुमच्या व्यवसायात होतो, तुमच्या कामांमध्ये होतो. प्रेम महत्त्वाचं काय असतं, आता समजा मी आहे, नवनी आहे किंवा नवदीप आहे आमचा. जरी आम्ही दोघे कुठे बाहेर गेलो, तरी नवदीप घरी म्हणजे बिनधास्तपणे खेळू शकतो. हे कुठं कुठं घडतंय हे? जिथे एकत्र फॅमिली आहे, गाव आहे तिथं. म्हणजे जिथे एखाद्या नवीन आजी-आजोबा सगळ्यांचं हो, सुख हो. मिळतं. दुसरी गोष्ट अशी असते, की माझे कामगार किंवा जी मंडळी असतात सगळी, म्हणजे पहिलं मी गणेशोत्सव आता पहिले हॉटेल-बिटेल काही खूप नव्हते. म्हणजे 2000 3-4 ची गोष्ट सांगतोय मी. जर गणेशोत्सव किंवा मोठं काही काम आलं, तर सगळी लोकं झोपायला आमच्या घरी असायची. म्हणजे 2 पत्र्याच्या रूम होत्या. एक कौलाचं घर होतं, एक पत्र्याचं रूम होती छोटी. पण 10-15 जण एकाच रूममध्ये आम्ही झोपायचो. पण त्यावेळेस आमची आई सगळं ते काम करायची. म्हणजे त्यांना जेवण, चहा-पाणी, नाश्ता, अंघोळीला गरम पाणी करून देणे, अरे बादल्यातनी वाह! आणणे. हे खूप गोष्ट तिने ते केलेलं आहे. तर त्याची म्हणजे बऱ्याच वेळा ती अशी म्हणते, की "तू कुठेतरी डबा घेऊन कामाला गेला असता तर परवडलं असतं." मग त्याचं कारण काय होतं, की कला दिग्दर्शक होणं किंवा ते सगळा व्याप सहन करणं हे काही सोपी गोष्ट नाही, पण नाहीये. हां. मला हा माझ्या प्रश्नामध्ये तू उत्तर दिलंस, पण त्यातनं आणखी एक मुद्दा नक्कीच आहे, हं, की यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे हं. तू मोकळेपणाने काम करू शकतो. हां, बरोबर. डोक्यावर ताण न ठेवता, हां, म्हणजे बिनधास्तपणे मी की कुठलीही म्हणजे समजा मी एखाद्या सिनेमात 1 महिनाभर बिझी आहे. तर मी घरचं पूर्णपणे हां, म्हणजे विचार मुलगी मुलगा असेल, मुलगा आणि बायको एकटेच बायको घरीच असेल आहेत. किंवा घरी बाकीची लोकं असतील, शेतीचं काम असेल किंवा इतर आमचं प्रॉपर्टी हाऊस असेल किंवा इतर सगळीच कामं. ते घरचे एकत्र कुटुंब असल्यामुळे ते हँडल करतात. म्हणजे मी बिनधास्तपणे ते काम करू शकतो. त्या पूर्णपणे विश्वास असतो त्याच्यावरती. आता पुरंदर, सासवड हा सगळा निसर्गरम्य परिसर आहे. हे मला स्वतःला मनाला खूप भावतो. तर तिथलं गाव म्हणजे ते गाव, गावातली माती, माणसं, हं, त्या माणसांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? किंवा तुम्ही त्या गावाकडे आणि तुमच्या माणसांकडे कसं पाहता? किंवा चित्रीकरण करताना तुमच्या गावामध्ये ते व्हावं असा जो विचार येतो, तो
कुठल्या भावनेने येतो. याच बरोबरीने एखाद्या म्हणजे आपण लोकेशन बघायला जातो किंवा चित्रीकरण करायचंय म्हणून बऱ्याच ठिकाणी आपण फिरत असतो डोंगरदऱ्यांमध्ये. तर त्याचा आत्मा तुम्ही कसा पकडता? म्हणजे आता कसं होतं, पहिलं की तर तुमच्या आपण गावापासून आणि त्या एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तिथनं सुरुवात करू. जशी असेल तुमची दृष्टी, तशी दिसेल तुम्हाला सृष्टी. ही गोष्ट किंवा ही म्हण महत्त्वाची आहे. याच्यामध्ये होतं काय, की तुम्ही त्या गोष्टीकडे, त्या अँगलकडे कसं पाहताय? म्हणजे तुम्ही त्या आपल्या गावाकडं, समाजाकडं किंवा आजूबाजूच्या परिस्थितीकडं आपण कुठल्या नजरेने पाहतो, हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग आपण कलात्मक दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे पाहतो. मग तेव्हा कलादिर्शक म्हणून मी त्या सगळ्या लोकेशनकडे पाहतो. मला प्रत्येक फ्रेम माझ्या नजरेत लॉक झालेली असते. मग त्याच्यामध्ये होतं काय, की म्हणजे जुन्या काळातली सगळी जी मंदिरं आहेत, वाडे आहेत, गावात रचना आहे, बाराबोलदार पद्धत जी पहिली काय जुन्या काळात होतं किंवा वाडे होते किंवा शेती-भाती सगळं जे काही परिसर आहे आणि ते निसर्गरम्य ठिकाण असेल, डोंगरदऱ्या असतील, तर ह्या आपल्या कामामध्ये जसं चित्रकार एखादा आपल्या कुंचल्याने पेंटिंग करतो, एखादा फोटोग्राफर चांगली फ्रेम काढतो फोटोमध्ये. तसंच आपल्याला आपल्या कॅमेरामध्ये चित्रपटाच्या ती कला दिग्दर्शनाची फ्रेम किती छान सजेल किंवा ते लोकेशन कसं चांगलं वाटेल, यासाठी माझा तो प्रयत्न वाह! असतो. वाह! वाह! तर याच्यामध्ये होतं असं, की जेव्हा स्क्रिप्ट माझ्याकडे येते, तेव्हा नेहमी असतं, की आता पहिल्यासारखं कसं होतं स्टुडिओमध्ये चित्रपट करायचे म्हणजे गोरेगाव फिल्म सिटी, रामोजी फिल्म सिटी असेल, कर्जत नितीन देसाईंचा स्टुडिओ असेल. हे सगळे स्टुडिओमध्ये तर भरपूर सिनेमे पहिले झालेले आहेत, अजूनही होतात. पण जास्त मधल्या काळामध्ये मालिका, चित्रपट, रिअल गोष्टी, रिअल लोकेशन याच्याकडे आले. मग त्याच्यामध्ये ते करताना रिअल वाटण्यासाठी मी माझ्या गावाचा विचार नेहमी करतो. म्हणजे कारण करण्याचा उद्देश असा आहे, की गाव आपलं आहे, ओळख आहे आपली, लोकं आपल्याला सपोर्ट करतात आणि का चांगलं काम करण्यासाठी लोकं मला नेहमी आपल्या सासवड, पुरंदर असेल किंवा आजूबाजूची लोकं मला मदत करत असतात. ह्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त चित्रपट किंवा माझा बराचसा भाग हा आपल्या भागामध्ये शूटिंग करत असतो. मग या लोकेशनमध्ये करताना कधी-कधी मी कला दिग्दर्शक नसतो त्या सिनेमाचा. मी फक्त ते निर्मिती व्यवस्थापक म्हणजे पुरंदरपुरता का होईना, तर हं. पूर्ण म्हणजे जिगर कलेजा सिनेमा जो आहे महेश बाबू, प्रकाश राज, अनुका शेट्टींनी केलेला किंवा तो तेलुगू सिनेमा होता, खूप मोठं नाव होतं त्याचं किंवा तुंबाड सिनेमा असेल, तो सिनेमा आहे किंवा आता मध्ये इन्स्पेक्टर अविनाश वेब सीरीज होती रणदीप हुडाची किंवा बरेच मराठी, हिंदी सिनेमे असतील, ते सासवडमध्ये झालेले आहेत. मग त्याचं कट्यार काळात घुसली सिनेमा असेल किंवा आता फुलेवरती जो हिंदी सिनेमा आहे, त्याचं 8 दिवस शूटिंग सासवडला झालेलं आहे. हे बरेच सिनेमे म्हणजे कुठलाही ऐतिहासिक गोष्ट आली किंवा पौराणिक काही सिनेमा आला, ग्रामीण आला, तो सासवड घेतल्याशिवाय तो पुढे जात नाही. असं बऱ्याच वेळा होतं. त्याचं कारण काय? ते कॉन्टॅक्ट आपले तसे आहेत आणि ते लोकही मदत करतात आणि ते दिसायलाही छान दिसतं प्रोडक्शन वाईज किंवा आपलं कला दिग्दर्शन प्रॉपर्टी हाऊस जवळ आहे. त्याच्यामुळे त्यांना ती मदत होती. होती. त्याच्यामुळे तो सगळा योग जुळून येतो आणि मलाही वाटतं, की आपल्या गावाचं नाव व्हावं. गावाला पर्यटनाचा दर्जा मिळावा बरोबर आहे. किंवा जास्तीत जास्त पर्यटक पुण्यापासून जवळ असल्यामुळं फक्त मंदिरांना भेट देता, देवदर्शन न करता निसर्गाचा आनंद, त्या ऐतिहासिक वस्तूचा आनंद त्यांनी घेतला पाहिजे आणि पर्यटन वाढीला स्थानिक रोजगार मिळाला पाहिजे किंवा नवोदित लोकं माझं म्हणणं आहे ह्या पर्यटन व्यवसायामध्ये, या इव्हेंटमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये आली पाहिजेत. चांगला आहे. हा विचार चांगला आहे. मुळात ती जी आपली स्टुडिओची जी कल्पना मोठी, पण ते असं अजून मोठ्या प्रमाणात वाढवावं असं काही वाटतंय का? आता वाटतं, की याच्यामध्ये काय आहे, की आता स्टुडिओची कल्पना जी आहे, आता स्टुडिओ हा कसा होतो, की 4 भिंतीतला एक स्टुडिओ असतो, ओपन स्टुडिओ असतो. बऱ्याच वेळा लोकं म्हणायचे मला, की आता मी जेव्हा संदीप इनामकी स्टुडिओ असं जे काही नाव ठेवलं मी जवळ-जवळ 20 एक वर्षापूर्वी, तर बोललो, की "अरे, संदीप इनामकी स्टुडिओ असं कुठे नाव असतं का? म्हणजे वेगळं काहीतरी नाव दिलं पाहिजे का?" म्हणले, "का असू नये? म्हणजे मी असताना माझं नाव झाल्यानंतर मी गेल्यानंतर पण माझं नाव राहिलं पाहिजे." म्हणजे गोष्ट काय होती, की ती आता जर पेरलं तर कधीतरी उगवणार बरोबर, आहे. बरोबर, म्हणजे बरोबर. ह्या दूरदृष्टीचा विचार करून मी ते नाव ठेवलं. मग ते कधी म्हणले, की आपल्याला मग अतिशयोक्ती पण काही लोकं असतात, चांगले असतात, तसे असतात, की गरज नाही ते नाव. पण मी ठेवलं आणि त्याचं होतं. कारण मग एक जण म्हटला, "मग स्टुडिओ कुठं आहे तुमचा? कुठे बोर्ड आहे?" मी एकाला म्हटलं, "मग ते एक मुंबईचं एक आमचे डायरेक्टर आणि निर्माते होते आणि ते कार्यकारी निर्माते म्हणले, की आम्ही उद्या सकाळी येतोय. स्टुडिओ तुमचा नक्की कुठं आहे?" म्हटलं, "तुम्ही या. म्हणजे सकाळी मुंबईवरून निघा. पुण्यातून आला, की सासवड दिवे घाट चढला. तुम्ही दिवे घाट चढला, की स्टुडिओ सुरू झाला." म्हणजे म्हणजे म्हटलं, की हे माझं गाव आहे, माझा तालुका आहे, ही माझी लोकं आहेत. मी त्यातला नागरिक आहे आणि हे जे काही लोकेशन आहे तेच माझं स्टुडिओ आहे. म्हणजे काय, की ही काम आपण करू शकतो आणि जो बरोबर, काही बरोबर. मला जो स्टुडिओ करायचा आहे त्याला आता काही जागा आणि थोडं काम त्याचं चालू आहे. तो पण लवकरच आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल. खूपच चांगलं आहे. पण म्हणजे आता ह्या कलाक्षेत्राशी आर्ट डायरेक्शन वगैरे या सगळ्या गोष्टी चालू असतात. पण मध्ये आपण कधी ना कधीतरी ब्रेक असतो, पावसाळा असतो किंवा आणखी बरीच अडचणी असतात. तर मध्ये काम नसतं. त्यावेळेला कुठला छंद जोपासला जातो? आता बऱ्याच वेळा काय होतं, की
काम नसतं. म्हणजे आता मी शेड्यूल कसं केलेलं आहे माझं, पावसाळ्यामध्ये सिनेमा बंद असतो. हम्म. मी त्या काळात काय केलं, की गणेशोत्सव हा मोठा कार्य म्हणजे जूनपासून तर दिवाळीपर्यंत गणेशोत्सव, नवरात्र उत्सव याला 5-6 महिने जातात. तर पूर्णपणे मी तसा बिझी असतो. मग सिनेमा असतील, पण जेव्हा काही नसतं, मग तेव्हा काळात माझं थोडं लोकेशन हंटिंग कारण माझा तो कामाचाच पार्ट आहे. म्हणजे तालुक्यात मी प्रत्येक गल्ली-बोळं शोधतो. शेती, नद्या, नदी, वाडे, गल्ली-बोळं किंवा लोकेशन असतील इतर काही, ते लोकेशन शोधण्यासाठी मी फिरत असतो. त्याच्यानंतर बरेच काही प्रॉपर्टी गोळा करत असतो, की गावाकडे जाणे, कुठली जत्रा आहे गावची, आवर्जून जत्रेत जायचं. तिथल्या प्रॉपर्टी पाहायच्या, काय वस्तू आणायच्या. त्याच्यानंतर मित्रमंडळी कसं होतं, की नेहमी बाहेर असतो मी. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना भेटायचं असतं, की लोक "अरे, नेमकी तुम्हाला भेटायचं होतं कधी?" मग अशा वेळेस भेटायचं. स्वतःहून फोन करायचा, जायचं, गप्पा गोष्टी करायच्या, व्यक्त व्हायचं. नेहमी काय होतं कॅमेरापुढं नेहमीच सगळ्या गोष्टी फ्रेममध्ये नाही दाखवत आहेत. पडद्यामागे बऱ्याच गोष्टी असतात. साठलेलं असतं बरंच काही. नाही नाही. ते कुठेतरी मित्रमंडळीपुरतं त्यांच्या समोर, घरच्यांसमोर, चांगल्या आवडत्या व्यक्तीसमोर कुठेतरी व्यक्त झालं पाहिजे. म्हणजे हं. छंद म्हणून बाकी वेगळं काही नाही, तर व्यक्त होणं हाच आपला एक. व्यक्त होणं म्हणजे मला मित्रमंडळींना भेटायला आवडतं, चांगली पुस्तकं वाचायला आवडतात किंवा कधी-कधी मी एका दिवशी थिएटरला जाऊन पुण्यात आलो, की दिवसभर मी एक 4-5 सिनेमे बघून जातो. की कुठले सिनेमे रिलीज झाले, एक शुक्रवार ठेवायचा. 3 ते 4 सिनेमे पाहायचे आणि जायचं. पण म्हणजे तिथे सुद्धा कला दिग्दर्शक डोकावतो का, की कशी हां, फ्रेम लावली आहे? ते होणार की कारण आता काय होतं, की हां. तुमची जी कला आहे, हं. ती कॅमेरामनने आणि दिग्दर्शकाने लावलेल्या फ्रेममध्ये दिसत असते. बरोबर आहे. म्हणजे फ्रेम किती चांगली दिसतीये, म्हणजे ती लोकांना किती आवडतीये. ती लोकांना आवडली तर तुम्हाला पावती मिळाली. हा त्याच्यामागचा अर्थ नाही, असतो. नक्की, नक्की. आता मुद्दा कसा असतो, लोकं काय म्हणतात, छान निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेलं पाहिजे. हिरवागार निसर्ग असेल किंवा डोंगर असतील तेच चांगले दिसतात का? तर मी म्हणतो वाळलेले डोंगर, वाळलेली झाडं त्यात पण कुठेतरी आर्ट असते. दुष्काळ असेल, काय असेल त्यात पण कुठेतरी आर्ट दिसते. म्हणजे दोन्ही जरी कॉन्ट्रोव्हर्सी असेल तरी आपण पण त्याच्यामध्ये हे केलं पाहिजे. म्हणजे एक समाधान किंवा आनंद घेतला पाहिजे किंवा आपण त्या वेगळ्या दृष्टीने पाहिलं तर त्याचाही सकारात्मक फायदा आपल्या जीवनात होतो असं मला वाटते. नक्कीच, नक्कीच. चांगली म्हणजे मला असं आणखी एक वाटतंय, की या सगळ्या गडद दुनियेमध्ये तुमच्या मातीशी, तुमच्या माणसांशी तुम्ही खरोखरच प्रामाणिक राहिलात असं वाटतंय का नक्की तुम्हाला? राहिलोय मी आणि अजूनही राहणारच आहे. कारण त्याचं कारण काय होतं, की आपण किती म्हणजे फिल्म इंडस्ट्रीत म्हणजे शेवटी माणूस जन्माला आला, किती मोठं दुनियेत किती काम केलं, शेवटी गावाकडेच जावं लागतं कुठल्याही माणसाला. हां, हां. मग ती जिथं जन्म होतो, जिथं मृत्यू होतो किंवा मातीत न उगवताना मातीत जातं. जो जे काही निसर्ग चक्र आहे, ते प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे. किंवा आपल्या माणसांशी किंवा नात्याशी म्हणजे फक्त व्यावसायिक न राहता, प्रसिद्धीच्या मागे न जाता, ग्लॅमर दुनियेत न भुलून जाता. कारण चढ-उतार येत असतात, यश अपयश येत असतं. शेवटी सावरायला आपलीच लोकं कधीतरी असतात. आणि कुठेतरी नेहमीच त्याच्या ग्लॅमर दुनियेत न राहता साधेपणाने राहणं पण खूप गरजेचं आहे. कारण त्याला ते आपल्याला शिकवतं, जगायला शिकवतं. आणि तो जो वाह! साधेपणाचा फायदा आहे, तोच आपल्याला आपल्या कामात होत असतो. वाह! संदीप इनामके स्टुडिओ आता जो आपण म्हटलो मगाशी त्याप्रमाणे, की या स्टुडिओमध्ये नक्की काय आहे? कारण मला बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो, की मी बऱ्याच मालिकांना जातो काम करायला, की तिथं आता या ठिकाणी बाबा कुऱ्हाडच पाहिजे किंवा तलवारच पाहिजे किंवा जातं पाहिजे. हे ज्या काही पौराणिक किंवा ऐतिहासिक काही गोष्टी असतात, त्याच्यामध्ये त्या प्रॉपर्टीज पाहिजे आणि त्या तिथे नसतात. मग दळणार कुठनं काय? जादूने येणार का? मी असं कित्येक ठिकाणी कित्येक लोकांना विचारलं. आता झाड मला जर तुम्ही तोडायचं असं दाखवता किंवा सरपण तोडायचंय, तर त्याला कुऱ्हाड पाहिजे. आता कुऱ्हाड कुठे आहे? कुऱ्हाड कुठे आहे? म्हणून शॉट थांबला. तर काय उपयोग आहे? त्यात वेळ नुकसान जातो. प्रोड्युसरचं होतं. बरोबर आहे. बाकीचे सगळे बसूनच राहतात. तर स्टुडिओमध्ये नेमक्या अशा कुठल्या गोष्टी असतात किंवा काय आहे ते? ते स्टुडिओ म्हणजे फोटोग्राफीचा स्टुडिओ आहे का? असा हा प्रश्न लोकांना पडतो ना, बरोबर आहे. की कुठला नक्की स्टुडिओ आहे? हल्ली कुठल्याही गोष्टीला स्टुडिओ म्हणून नाव देता येतं. आता स्टुडिओ म्हटलं ना, की तुम्हाला सांगतो पहिल्या गोष्ट आहे, तो लहानपणापासून आपण ऐकतो फोटो फोटो स्टुडिओ. स्टुडिओ. म्हणजे त्याला आता फिल्म स्टुडिओ म्हणजे काय गोरेगाव फिल्म सिटी, रामोजी फिल्म सिटी, एन-डी स्टुडिओ किंवा फिल्मिस्तान मुंबईतले बरेचसे स्टुडिओ. पुण्यात यायचे थोडे पुढे व्हायला लागले. त्यानंतर मग मला असं कल्पना आली त्या काळात म्हणजे ही माझी कल्पना 20 वर्षापूर्वीची आहे, की संदीप इनामके स्टुडिओ हे आपण नाव देऊ. मग बऱ्याच जणांचं म्हणणं आलं, की लगेच नाव दिलं मग तुमचं आहे का? कंपाऊंड आहे का? गेट आहे का? त्यात ते सेट लावलेत का? नाही म्हटलं आता आपण नाव तर देऊ. नाव दिल्यानंतर तुम्हाला जो काही दिवे घाट कळजीत चढल्यानंतर जर मगाशी मी बोललो, हो, की जे सुरू हो. झालं म्हणजे स्टुडिओ हा काय भिंतीत बंदच असावा असं काही नाही. माझी कल्पना काय आहे, माझा स्टुडिओ हा हे विश्वाची माझी घरं म्हणजे काय तो पूर्ण मोठा आहे. हो. म्हणजे माझा मित्र आहे त्याचा जो घर चांगला वाडा आहे आणि त्याचे माझे संबंध चांगले. जसं की आमचे पुरंदरे साहेब आहेत. पुरंदरे फॅमिलीचं राम मंदिर आहे, पुरंदरे वाडा आहे. त्याची 2 मंदिरं आहेत किंवा असे बरेच आमचे पिंपळे गाव आहे. पिंपळे गावात बरेचसे पोमण किंवा इतर हो, लोकांचे पिंपळे वाडे आहेत. पोमण. बरोबर. त्याच्यानंतर बरेचसे दिवे गावात काही मोठे घरं, चावड्या किंवा पार आहेत.
तर ह्या लोकांचे संबंध माझे चांगले आहेत. मी सगळे सामाजिक कार्यात अग्रेसर असतो, इतर कामात असतो. त्याच्यामुळं हे जी गोष्ट ती हक्काने मला ते देतात आणि मी चांगले सिनेमे जे विषयाशी चांगले असतात, निगडीत असतात, ते सिनेमे तिथे घेऊन जातो. या स्टुडिओमध्ये मग काम करताना मला ते म्हणजे कला दिग्दर्शन हे माझं महत्त्वाचं काम त्याच्यामध्ये. त्याच्याबरोबर निर्मिती व्यवस्थापन. संदीप इनामके स्टुडिओमध्ये काय आहे, की तुम्हाला एक चांगले लोकेशन त्याची परवानगी आहे, की त्याच्या शूटिंग तुमचं व्यवस्थित योग्य वेळेत करून दिलं जाईल. ही ती गोष्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे मगाशी म्हटला, की वस्तू ज्या मिळत नाहीत, लोकं शूटिंग थांबतात किंवा ऐनवेळी गडबड होते. मग ऐतिहासिक सिनेमे असतील, पौराणिक सिनेमे असतील, ग्रामीण भागातले काही सिनेमे असतील, तर ते हल्ली वस्तू काय त्या एखाद्या मंडपवाल्याकडे टेबल खुर्च्या मिळाल्यासारख्या मिळत नाहीत बाहेर कुठे. त्या दुकानात गेला ना आला घेऊन असं काही होत नाही. त्यासाठी मग त्याला प्रॉपर्टी हाऊस म्हणतो. प्रॉपर्टी हाऊस म्हणजे काय, की सेटसाठी लागणाऱ्या ज्या काही सजावटीच्या वस्तू असतात त्या. बरोबर आहे. त्या आता गोरेगाव फिल्म सिटीला ती वस्तू आहे त्या भाड्याने मिळतात. तिकडे रामोजीला मिळतात. बरोबर आहे. आता कोल्हापूरलाही मध्ये बऱ्याच याला स्टुडिओमध्ये होतं, शालिनी स्टुडिओ होता, की जयप्रभा स्टुडिओ होता. आता एफ-टी-आयला पण आहे. पण एफ-टी-आय तिकडे प्रॉपर्टी हाऊस तेवढं नाही मोठं त्यांचं. तर त्याच्यामुळे मग आपण प्रॉपर्टी हाऊस सुरू केलं पाहिजे. म्हणजे नवदीप कला मंदिर या नावाने मी प्रॉपर्टी हाऊस सुरू केलं. म्हणजे आत्ताच्या आणि जुन्या काळातल्या आत्ताच्या हं. त्या कुठेही गोष्टी मिळू मिळतात. शकतात. पण हो. कित्येक वेळेला आपल्याला एक जुनी स्कूटर पाहिजे, जुना हं. ट्रान्झिस्टर पाहिजे, बरोबर आहे, बरोबर की आहे. जो जाळीचं किंवा अँटेना-बिंटेना असलेले किंवा लँडलाईन. आता हो, लँडलाईन आता जवळ-जवळ दिसतच नाही. आता होतं काय, की समजा स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, हे 100-150 वर्षापूर्वीची स्टोरी आहे. संतपट आहे, संत तुकाराम ज्ञानेश्वर. शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा काळ आहे. त्यानंतर समजा ब्रिटिशांचं जसं म्हणालो किंवा ग्रामीण भाग आहे, 100 वर्षापूर्वीचं गाव. येऊन जाऊ द्या, की समजा स्वातंत्र्यानंतरचं 70-80चं गाव, की त्या काळात टेलिफोन कसे होते. ते ब्लॅकवाले टेलिफोन असायचे, हिरव्या रंगाचे ते टेलिफोन म्हणजे महेश कोठारेच्या पिक्चरमध्ये आपण हो, येतो, की हो, हो. मी इन्स्पेक्टर महेश कोठारे बोलतोय. म्हणजे ते जो फोन अट्ट्याचे ते बटन, रिंग आणि तो कवट्या माकडा आला. ही जी गोष्ट हो. जी फील येतो त्या गोष्टींनी. तर त्या प्रॉपर्टी आपल्याकडे आहेत. त्यानंतर मग जुन्या काळात एखादा रेडिओ असायचा पहिला. जुना शटरवाला तो टीव्ही असायचा. जुनी किंवा घड्याळं म्हणा. आता दिग्पाल लांजेकरांचे जे बरेच सिनेमे झाले. सत्यशिगच असेल, पावनखिंड असेल, शेर शिवराज असेल. या सगळ्या सिनेमांना बऱ्यापैकी मी कला दिग्दर्शनासाठी प्रॉपर्टी पितळेच्या वस्तू वाह! बऱ्याच दिलेल्या आहेत. किंवा तुमचा फुलवंती आता जो सिनेमा होता स्नेहलताई तरडेंचा, त्या सिनेमामध्ये पण मी बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. किंवा आता आता फुले फिल्म असेल आता हिंदी. फुले सिनेमासाठी मी संतोष पोटाने जे आमचे आर्ट डायरेक्टर आहेत त्यांना भरपूर साहित्य मी दिलं होतं. सत्यशोधक किंवा मी कला दिग्दर्शक म्हणून केलेल्या सिनेमांना तर जातच. पण इतरही सिनेमे येतात. तुंबाड सिनेमाला दिलेला आहे. सामग्री थोडक्यात हो. त्या स्टुडिओ म्हणजे काय तर त्याच्यामध्ये तुमच्या सामग्री म्हणजे शूटिंगसाठी लागणारे लोकेशन्स, त्याला ती लागणाऱ्या सजावटीच्या वस्तू. फ्रेम अप्रतिमरित्या बस, बस, बस. दिसण्यासाठीची हां. सामग्री म्हणजे तुमच्याकडे आता स्टुडिओ हे आर्ट पेंटिंग स्टुडिओ पण असतो, चित्रकलेचा एखाद्या शिल्पकाराचा स्टुडिओ असेल, फोटो स्टुडिओ असेल. हा आपल्याला लोकेशन्स आणि प्रॉपर्टी या दोघेही संगमाचा स्टुडिओ आहे. तो प्रत्यक्ष नाही दिसला तरी तो आपल्या वेगळ्या माध्यमातून तयार करता येतो. मगाशी मी एक प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यायचं राहून गेलं, की या सगळ्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले छंद जोपासले जातात? तर मला असं कळलं, की तुम्ही काही नवोदित लोकांसाठी वर्कशॉप पण घेता, हो. या बऱ्याच गोष्टी. त्याविषयी काय सांगाल? आता मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं, मी कला दिग्दर्शन हा पार्ट आहे. निर्मिती व्यवस्थापन हा माझा तिथला गावचा पार्ट किंवा लोकेशनचा पार्ट आहे. प्रॉपर्टी हाऊस आहे. त्यानंतर कृषी पर्यटन. कृषी पर्यटन म्हणजे काय, की मी शेतकरी आहे. शेतकऱ्यांना एक जोड व्यवसाय. कृषी पर्यटनाचं मी शासनाकडूनही त्याला काही अनुदान असतं, की शेतकऱ्यांना म्हणजे बऱ्याच काळात मधल्या काळात पाऊस नव्हता, दुष्काळ होता, ओलाच किंवा शेतकरी आत्महत्या याच्यावरती तो पर्याय होता. मग त्यांना जुना काळ किंवा असं नाही किंवा शेतावर जाऊन शहरातली लोकं आता जे आय-टी किंवा इतर क्षेत्रातली लोकं आहेत, त्यांना कुठेतरी दिवसभर मॉलमध्ये जाण्यापेक्षा एखाद्या दिवस शेतावर जा. आपल्या मुलांना, आजी-आजोबांना सगळं ते दाखवा. मग ते एकत्र येतात. मग ते कृषी पर्यटन ही संकल्पना मी राबवली. सासवडमध्ये किंवा पुण्यात राबवली, चाकणमध्ये राबवली. तर त्या ठिकाणी मग त्याला गावचा वाडा असेल, ते बाराबोलीदार पद्धत असेल, तिथले खेळ, नंदी बैल कसा असतो, वासुदेव कसा येतो. मग त्या काळातली म्हणजे ते जीवनशैली जसं आता आपण म्हणतो सेंद्रिय खाणं, हो, हो. गावरान खाणं, साधी कपडे, साधं राहणीमान. तर तीच गोष्ट मी ती त्यांना इव्हेंटद्वारे की त्यांना ते समजून सांगतोय, की हे आपल्याला पुढे भविष्यात हेच जगलं पाहिजे. वाह! खूपच छान. उपक्रम वेगळे. शेवटी आपल्याच कला क्षेत्राशी निगडीत असलेले आहेत. मला एक कळून चुकलं या सगळ्या ह्याच्यामध्ये, वेगळा कुठला छंद जोपासायची आवश्यकताच नाही या माणसाला. हां. त्याच्यातच तो गुंतलेला आहे. कारण तो त्याच्यामध्ये इतका खोल रुतलेला आहे. बरोबर वाह! आहे. खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद. कला आणि कुटुंब या दोघांमध्ये तोल साधत संदीप इनामके यांचा प्रवास हा केवळ करिअरचा नाही, तर जीवनाच्या रंगांनी भरलेला आहे. आजच्या भागातून आपल्याला उमजलं, संघर्ष हा केवळ यशासाठी नसतो, तर त्यामागे असतो फार प्रेम, जबाबदारी आणि स्वप्नांचा गहिवर. अशीच नवी स्वप्न पाहणाऱ्या आणि घडवणाऱ्या प्रवासांना आपण सलाम करतो. तर
भेटूया लवकरच पुढच्या प्रवासात. मी तुमचा सूत्रसंचालक सिद्धेश्वर साळे. धन्यवाद.